सविस्तर माहितीसाठी। तर सध्या संजय राऊत बोलतायत, आपण थेट जाऊयात। जबाबदारी आहे, पुण्यामधले एक मंत्री केंद्रात आहेत आणि ज्या प्रकारे पुण्याची बदनामी सुरू आहे ती गंभीर बाब आहे। पुण्यामध्ये सुद्धा ठाण्या इतकीच जबरदस्त गुंडगिरी सुरू आहे। रावसाहेब, आज काँग्रेसची बैठक आहे। यापूर्वी हर्षवर्धन सपकाळांनी त्यांची भूमिका महाविकास आघाडीमध्ये नवा अशी स्पष्टपणे जाहीररित्या दर्शवली होती। आज बैठक आहे, काय मनसेचा महाविकास आघाडीमध्ये सहभाग होण्याच्या बाबतची काही चर्चा किंवा यातलं हर्षवर्धन सपकाळांचं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचं असेल तर तो निर्णय दिल्लीतून होईल, हे तुम्हाला पटतंय? नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि दिल्लीमध्ये आम्ही चर्चा करत आहोत किंवा आमची चर्चा झाली आहे। कालसुद्धा माझं सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी काही विषयावर चर्चा झालेली आहे। मी राहुलजींशी पण चर्चा करीन, आम्ही उद्धवजी खरगे साहेबांशी चर्चा करतील। प्रश्न तो नाही आहे, उद्याचं जे शिष्टमंडळ आहे ते सर्व पक्षीय शिष्टमंडळ आणि अराजकीय शिष्टमंडळ आहे, हे हर्षवर्धन सपकाळ यांनी समजून घेतलं पाहिजे। हा विषय एका पक्षाचा नाही, मतदार घोटाळे, EVMचे घोटाळे, निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार, भारतीय जनता पक्षाची यंत्रणेवरची दडपशाही, ह्याच्यावर एकत्रित आवाज उठवणं गरजेचं आहे। म्हणून तर राहुल गांधी यांनी सगळ्यांची मदत घेतली या विषयात। हे एकट्याचं कामच नाही आहे। उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांना भेटत आहोत, एक निवेदन देत आहोत, त्यांच्याशी चर्चा करत आहोत। त्यानंतर उद्या 1:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत। या शिष्टमंडळात माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय हर्षवर्धन सपकाळजी, माननीय राज ठाकरेजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, त्यानंतर कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड सुभाष लांडे, रईस खान, असे जयंतराव पाटील शेका पक्षाचे, या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आम्ही आणि सगळे येत आहेत। आता हर्षवर्धन सपकाळ यांचा एक मुद्दा आहे की इंडिया आघाडीत नसलेले पक्ष त्यात आहेत, म्हणजे कोण आहेत? म्हणजे कोण आहेत? इथे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीचा पक्ष विषयच नाही, सर्व पक्षीय शिष्टमंडळ। आम्ही देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण दिलेलं आहे ना, आणि आम्ही अजित पवार आणि त्यांच्या इतर घटक पक्षांना आमंत्रण दिलं आहे की हा विषय, निवडणूक आयोगाचा विषय, हा संविधान आणि लोकशाहीच्या संदर्भातला महत्त्वाचा विषय आहे। याच्यात राजकारण कोणी आणूच नये। राऊतसाहेब, उद्याच्या बैठकीचा आपण एक विषय वेगळा ठेवू। आता तुम्ही असं म्हणालात की राज ठाकरेंच्या मनसेला महाविकास आघाडी घ्यायचं की नाही याची तुमची दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे। तुम्ही अलीकडच्या काळात राज ठाकरेंना अनेकदा भेटलेला आहात। राज ठाकरे स्वतः इच्छुक आहेत का महाविकास आघाडीत यायला? एक लक्षात घ्या, महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल, असं माझं म्हणणं आहे। आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये आहे, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा, कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही, हे मान्य केलं पाहिजे। जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकते, त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत। काँग्रेसचंही तसंच आहे। महाराष्ट्रात 3 पक्ष आहेत जे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत। एक पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आहेत, ते दिल्लीत निर्णय घेतील, आणि दुसरे जे 2। तर या प्रेस कॉन्फरन्सकडे आपले लक्ष असणारच आहे, मात्र घेऊयात उर्वरित बातम्यांचा आढावा।